एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। राधा हा घना म्हणजे असा मुलगा आहे ना, तो हैदराबादहून आलाय तेव्हापासून बॅगेतले कपडेच काढले नाहीत त्यांनी धुवायला। म्हणजे मध्ये पाठ धरली होती त्याची म्हणून राहिलंच, पण तुला तरी सांगायचं ना त्यांनी। आता मी लावलंय मशीन म्हणून म्हटलं त्याचे कपडे पण धुवून टाकते। चालेल, मग देतेस का मला जरा काढून? मी हो अगं, तूच, दुसरं कोण? हो मी दुसरं कोण नाही। मी 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 नको मी नाही त्याचे कपडे ते त्या दिवशी भांडला म्हणून एवढं काही बिचकू नको सगळं। मी चांगले रागवले की त्याला, आता काही म्हणणार नाही। नको आई, पण तो त्या दिवशी खरंच खूप रागवलाय मला आणि मग आता सुद्धा तो मला ओरडेल। तो मला भीती वाटते। मी त्यालाच सांगते की तू कपडे काढून दे तुझे धुवायचे असतील तर। काय झालं म्हणजे आणखीन आठवडाभर काही ते कपडे बाहेर पडणार नाही। अरे बोलणं एवढं काही मनावर घ्यायचं नसतं, आपण करायचं असतं हक्काने। नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी काही ऐकायच्या नाहीत बायकोनी। आणि तुला सांगू का, असं नवरा बायको दोघांनी एकमेकांसाठी काहीतरी आपणहून करणं, एकत्र काही गोष्टी करणं, ह्यानी ना जवळीक वाढते, हक्क निर्माण होतो, एकमेकांबद्दल असा हक्क वाटायला। आता तुम्ही कसं दोघांनी एकत्र मिळून स्वयंपाक केला होता तेव्हा कसं वाटलं होतं? असं एकमेकांवर छोट्या छोट्या गोष्टीत अवलंबून राहणं हे चांगलं असतं ग। म्हणजे घनाने तुला सोडायला येणं किंवा हक्काने तुला काहीतरी सांगणं, हे कर माझ्यासाठी, ते कर, तू त्याच्याकडे काहीतरी मागणं, या सगळ्या गोष्टी खूप छान असतात अगं। आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण संसारासाठी खूप आवश्यक। अगं दूध ठेवलंय मी गॅसवर, दे बाई मला पटकन कपडे काढून दे। तो आता जर काही बोलला ना तर धपाटे घालीन मी त्याला यावेळेला। काय झालंय माहितीये का काका, असा एक प्रॉब्लेम झालाय रे। म्हणजे माझी गोची झाली आहे, माझा पाय घसरतोय की काय। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।